tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू, इथे कट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये जेमतेम यश प्राप्त होत आहे। क्षेत्ररक्षकाने अगदी शिरतीचे प्रयत्न करून विराट संघाला विनंती आहे, असतील सचिन बर्गे। पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला होता, परंतु क्षेत्ररक्षण काही अंशी खराब होत आहे। चेंडू हातातून निसटल्यानंतर मात्र 3 धावा, जीवदानानंतरच्या या 3 धावा आहेत। क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब होत आहे, चेंडू हातातून निसटला। आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता, चेंडूने उंची गाठली होती आणि जवळपास क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले देखील, परंतु त्या ठिकाणी हातातून चेंडू निसटला आणि पायाने उडवला गेला। अजून एक डावखोर शैलीचा गोलंदाज। पहिला चेंडू सफल झालेत, क्षेत्र निवडलं, लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर सचिन बर्गे यांचा ब्लास्ट, येतो षटकार, 6 धावा। काय फटका इथे सजवला जातोय। उजव्या इष्टीच्या बाहेर सफल झाले, अगदी उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू। पुन्हा एकदा चेंडू इथे इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईड स्ट्रॉंग ऑफ, चेंडू जाईल दणदण करत सीमारेषा पार। सचिन बर्गे यांचा क्लास पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। चौकार 4 धावांसाठी। वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित राहिले, त्यांचं स्वागत। पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा लांबच लांब टोला, चेंडूला पाठवून दिलाय डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार, येते खणखणीत पुन्हा एकदा षटकार, 6 धावांसाठी। पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विकेट गेल्या, धावा कमी आल्या, परंतु पॉवर अनिकेत रोडे आणि सचिन बर्गे ही जोडी मैदानामध्ये, तर सचिन बर्गे स्ट्राइक एंडला। यास परत एकदा लॉफ्ट केला चेंडू लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तिथे पुढे 38 सर्कलच्या आतमध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन।